राजेश ओ राजेश ये दादा म्हणून राहिले ए राजेश दादा म्हणून राहिले गवस निघाली निघून गेला पण आमचे उपकार आणि दादाचे उपकार हे कसे फेडशील कुणाला माहित नाही त्यांना माहित नाही तुला माहित त्या श्रीमंताच्या घरी जाऊन त्या महालावरती बसला आणि दादा हा दादाकडे तर लक्ष राहत असेल नाही रे महेश नाही अरे त्याला आपल्या कर्तृत्वाची जाणीव जर असती ना तर तो असा वागला नसता रे अरे विसरला रे तो आपली नाती होती अरे विसरला तो आपल्या रक्ताची नाती कारण तो आता श्रीमंत घराण्यातला एक जावई झालाय ना या दादाबाईंचा उपकार तो विसरलाय रे अरे ज्यामुळे तो डॉक्टर झालाय ना तो विसरलाय रे अरे महेश अरे या हाताने त्याचं पालन पोषण केलंय रे हो मला माहित आहे ना काय चुकलं होतं रे माझं काय चुकलं होतं सांग ना महेश काय चुकलं होतं रे अरे कदाचित महेश मी त्याचं पालन पोषण करण्यात चुकलं तर नाही ना असं मला वाटतंय महेश अरे असं मला वाटतंय महेश की मी त्याचं पालन पोषण करण्यात चुकलोय नाही दादा नाही या
चला मी देतो आधार तुम्हाला मग भूक लागली असेल ना चल अरे ना तुला माहित ना का कुठे गेली तिच्या कोठीवर बोलतो तिचा पत्ता नाही अरे दिवाजी तिला घे तिला चंपाला इकडे घे आवाज देऊ या या भैया ए चंपा काऊन उशीर कशाला लागला मी पैसे गेल्या वेळी तिथे दिलेच होते कानमान आहे का हे बघा आज माझी नाचायची प्रकृती बरोबर नाहीये मी आज नाही नाचू आज मला पुष्कळ काम आहेत आणि तसंही मला बाहेर पण तुझ्या कामाला सत्या असं काम बाजूला पहिला तमाशा म्हणजे बरोबर नाही आहे माझा नवरा बाहेर गेलाय ना काय म्हणाले कोण कोण कोणत्या जमा करता बाई प्रकृती त्याच्याला ठीक नाही ना बरं ठीक आहे तुम्हाला लावणे ऐकायचे ना ठीक आहे जमा करायला तुमच्या
रंग महाली शृंगार करीते रंग महाली शृंगार करीते और तो तुमच्या बसून तुमच्या बचला अहो बोलाना अहो बोलाना अहो बोला राया बोला की नको राया बोला की नको तुमचं मनासारखं आता फक्त पैसे द्या पैसा पैसा तुम्हाला माहित आहे ही चंपा ना तुमच्या जीवासाठी ना
जी तुम्हाला काही लागेल ना ते सगळं काही द्यायला तयार आहे बघा. त्याच्यामुळेच तर तुला पैसा मिळतात. ते ना पैसे पे मरती है चंपा. पैसे पे मरती है बोलते तेलू को तो मैं रखने वाला हो. मला सोबत नाही बघा. आणि असं हात लावणं तुमच्यासारखं पुरुषांचं कर्तव्य नसतं, समजलं काय? इथं नाच पाहायला येताना फक्त नाचच पाहून जायचं असतं. बाई सोबत नाही पण सोबवून घ्या लागते. वा 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 खेळम्या, तुला तर सोबत दाखवत थांब ना. बरं हे बघा तुमचं झालं असेल ना, तुम्ही निघा, मी जाते आता. झाला का तुमचा झाला असेल तुम्ही निघा. मी हिला देवाचा विचार करतो. देवाना तू काय बोलताय? काय देवा म्हणतो? अहो तुमचं काम झालं असेल तर जा म्हणते ना. माझा झाला मी निघतो. तुमच्या राहिला वाटते तुम्ही. बरं ठीक आहे, बाय बाय. कोणाला बाई करतोयस का? तो माझा नौकर आहे, नौकर. काय अगं मी आहे तुझा, तुला राखवाली म्हणून ठेवतोय. खबरदार, मला एकदा जर रखवाली म्हटला तर काय म्हटलं तुला? अरे कदाचित मी जरी नाचणेवाली असेल ना तरी पण मला हृदय आहे. तुला काय वाटते ही नाचणेवाली जरी कोटेवाली का असली ना तरी ह्या तुझ्यासारख्या कुत्र्याच्या हातात कधीच नाही लागला. किती गेल्या आणि किती आल्या तुझ्या सारख्या तू मला शिकवतेस का गा? कोणाचंच नाही. पुरा गाव घाबरून गेला. तू एक बोललीस का माझ्यासाठी? तुला एवढा पैशाचा घमंड चाललाय ना, तो कसा तुझा पैशाचा घमंड चुरामुरा होते ना तेच बघत राह तू. बघ शब्द बोलायचं नाही. मोठे मोठे लोक मला सलाम करतात. तू काय आहे का? तू काय आहेस? एक झेंडूच्या फुलासारखीच नाहीये. काय जावाय काय झालं? असंच सर मी बोलत होतो. नाही पण मला काहीतरी नाही का विषय वेगळा वाटला. नाही रे, मी वेगळा विषय करतच नाही. तुम्हाला माहिती आहे मी चांगल्याच गोष्टीसाठी येतो. मी कोणाचा कधीच बाहेर नाही का. पण ती बाई कोण आहे? परिचय तुमचा? अरे दादा हे तुला नाही कळणार आहे. मी फक्त इथे नाच गाणं करते आणि माझ्याच नाच गाण्यावर हे रोज मला पैसे उधळण्याकरिता माझ्या कोटीवरती येतात. बस एवढंच आहे. काय मामाजी, ती बाई जो बोलतोय ना ती खरं आहे का? ते काय खरं बोलणार आहे? हो म्हणजे मी काहीच खरं नाही बोलत, सगळं काय खरं बोलते. म्हणजे हा पाटील हो ना, तूच खरं बोलतोय. मी तुम्हाला खरं सांगतो दादा, माझ्या कोटीवरती असे कितीतरी जण येतात पण सगळ्यात जास्त व्यसनी म्हटला तर हाच पाटील आहे. असा खोटा आरोप लावून माझ्यावर काय दोष करते? काय केलं मी? काय केलं तुला? जाऊन माझा आहे का? हे पैशाची मदतीसाठी आहे ना मानले होते. मी हिला पैसे द्यायसाठी मदतीसाठी माझं काही काम नाही. बरं मामाजी, मी जे काय बघतो ना माझ्या डोळ्याने बघतो ना, तर जर तुमचं खरं असेल तर या बाईला ठेवता तरी कशाला? कशाला ठेवला? मला कशाला ठेवणार आहे का? पैसे तिच्यावरती उधळायचं, तिला जसं वाटलं तसं करायचं आणि इथून तिथं
चालला जायचं असंच तुझं मोठ्या माणसाचं काम असते. ओ साहेब बघा तुमच्या मामाजीचे कर्तृत्व चांगले आहेत ना. कशाला आरोप घालतेस का? आता बरं झालं तुम्ही बघितलात तर आता उद्या जरी तुमची पत्नी जरी बघितली ना यांची मुलगी तर एक थापड सुद्धा मारायला विसरणार नाही. तू माझ्यावर आहे ना काहीच बोलू नकोस. अहो मी काय बोलणार आहे. आज आला तर आलात याच्या नंतर माझ्या कोटीवरती पाय सुद्धा ठेवायचं नाही. जा जा हे आहे ना अगाचा आरोप लागते. जा 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 जा. जाऊन मला माहित आहे ना हे खोटं बोलताय. हे आहे ना पैशाची मदतीसाठी आली होती. मी हिला आहे ना 5 लाख रुपये दिलं. बाकी काहीच नाही. हे आहे ना आरोप इकडं तिकडं लावा लावेशी नाही का. बरं ठीक आहे मामाजी, जे काय तुमचा प्रॉब्लेम आहे ना ते सॉल्व्ह करा. मी निघतो. तुम्ही निघा मी निघतो. अंडा फुटलच का त्याच्यावर कारवाई करावंच लागल. चल आपण मी एक आहे ना. चलो अरे 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 अजूनपर्यंत माझा म्हणू काय आला नसेल. नाही असेल 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 कुठेतरी भीक मागत असेल. अगे लक्ष्मी फार आठवण येतोय ग तुझी. अगं या संसाराचा घाडा अर्ध्यावर तू सोडून तू निघून गेलीस ग. लक्ष्मी या नगरीच्या फेऱ्यासमोर म्हणाली होतीस ना तू की आपण 7 जन्म एकत्र काढू म्हणून. मग सोडून गेलीस मला. आपल्या संसाराचा गाडा अर्ध्यावरती सोडून का निघून गेलीस ग. का निघून गेलीस लक्ष्मी. लक्ष्मी कुणाची तरी नजर लागली ग आपल्या संसाराला. कुणाची तरी नजर लागली आपल्या संसाराला. हृदय फाटते तुझी आठवण येते.
लक्ष्मी, पण काय करू ग, काय करू? अगं या नशिबाच्या फेऱ्यासमोर मी थकलोय ग, हरलोय लक्ष्मी, हरलोय. लक्ष्मी, लक्ष्मी असं मला वाटतंय. अगं या धान्य मायेच्या खुशीत आता निवांत झोप घ्यावी असं मला वाटतंय ग. लक्ष्मी, अगं बघितली माझ्या काळजाचा तुकडा आज माझ्यासाठी घरदारी भीक मागतोय ग, माझ्यासाठी भीक मागतोय. हे लक्ष्मी, आपण किती काबाड कष्ट करून माझ्या भावाला डॉक्टर बनवलंय ग, पण तो आपल्या कर्तृत्वाला विसरलाय ग, विसरलाय. हे लक्ष्मी, जे तू आपण एका साडीचे 2 साड्या करून घालत होतीस ना, आणि प्रत्येक महिन्याला माझ्या भावाला तू म्हणत होतीस ना, हो पैसे कमी खर्च करा आणि आपला भाऊ, तुमचा भाऊ राजेश आज डॉक्टर होतोय ना, त्याला पैसे पाठवा. बाबा तुम्हाला भूक लागली असेल तर त्याला 2 घास खाऊ. मी आत्ताच गावामधून थोडसा भात मागून आणलाय. अरे बाळा, अरे जे कर्तृत्व मी आज तुझ्यासाठी करायला पाहिजे होतं, हे बाप म्हणून जे कर्तृत्व मी तुझ्यासाठी करायला पाहिजे होतं, पण बाळा हे कर्तृत्व आज तू माझ्यासाठी करतोय. अरे अपराधी आहे मी तुझा, अपराधी आहे रे. बाबा तुम्ही किती उपाशी आहात? बाबा मला डॉक्टर पावासा वाटतोय. 4 दिवसाचा पोटी उपवासा